नमस्कार. लिंबू पिकात जिवंत जीवामृताचा वापर का करावा? लिंबू पिकात जर तुम्ही जिवंत जीवामृत वापरलं तर तुम्हाला कुठलाही NPK बॅक्टेरिया द्यायची गरज नाही, NPK कॉन्सोर्शिया द्यायची गरज नाही. कारण आपण ज्यावेळेस लिंबू पिकाला जिवंत जीवामृत देत असतो तर जिवंत जीवामृतमध्ये आपण ताज्या शेणाचा उपयोग करतो. ताज्या शेणाचा उपयोग केल्यामुळे शेणामधले 1200 कंपाऊंड म्हणजे पूर्ण NPK बॅक्टेरिया तुमच्या जे पण पीक आपण देतो आहे त्या पिकाला मिळत असतात. आपल्याला जर हाताने ड्रेंचिंग करायची तर तुम्हाला शेण बांधायची गरज नाही, शेण ड्रममध्ये असंच टाकून द्यायचं. आता या फार्मवर शेण ड्रममध्ये टाकून दिलं आहे आणि बादलीने प्रत्येक झाडाला 4 ते 5 लिटर जिवंत जीवामृताचा प्रयोग करणं चालू आहे. जर आपल्याला ड्रीपने जिवंत जीवामृत द्यायचं असेल तर आपण ते शेण कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ती कपड्याची गोठडी ड्रममध्ये टांगून ठेवायची, जेणेकरून त्या शेणाचा अर्क त्या पाण्यात उतरेल. शेणाचा अर्क उतरला म्हणजे शेणातले पूर्ण जीवाणू पाण्यात उतरले. त्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये दूध घेतलं आहे, 5 लिटर दूध याच्यासाठी घ्यायचं आहे की दुधात सुडोमोनास असतं, बॅसिलस असतं, कॅल्शियम असतं, बऱ्याच प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. दुधामध्ये सुडोमोनास आणि बॅसिलस असल्यामुळे काय होतं, जो काही कॅन्कर येतो लिंबूवर त्या कॅन्कर्सवर पण कंट्रोल होतो. याच्या व्यतिरिक्त आपण ह्या जीवामृतमध्ये 4 किलो गूळ घेतला आहे, 1 किलो डेक्स्ट्रोज पावडर घेतली आहे आणि 10 अंडी घेतली. अंडी बाहेर फोडून घ्यायची, त्याच्यात लिंबू पिळायचे. अंडी घेण्याचं तात्पर्य असं की अंडा हा चांगला अमिनो ॲसिडचा स्रोत आहे. मूठभर डाळीत जेवढे प्रोटीन्स असतात तेवढे एका अंड्यात असतात. आपण 10 अंडी एका ड्रमला घेत असतो. शिवाय अंडे हा कॅल्शियमचा सोर्स आहे. अशा पद्धतीने आपण जर जिवंत जीवामृत तयार केलं, 8 ते 12 तास लागतात तयार व्हायला आणि प्रत्येक झाडाला 4 ते 5 लिटर दिलं तर तुमच्या लिंबूच्या झाडाला किंवा कुठलंही फळपीक असेल त्या फळपिकाला तुम्हाला NPK कॉन्सोर्शिया NPK बॅक्टेरिया देण्याची गरज नाही. ओके, धन्यवाद.